महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वणा नदीत सोडले जात आहे सांडपाणी। नदी प्रदूषित आंदोलकांचे 2 तास नाल्यात ठिय्या आंदोलन। प्रशासनावर नागरिकाचा संताप। आश्वासनानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित। हिंगणघाट शहरातील सांडपाणी मागील कित्येक वर्षापासून नदीत मिसळून वणा नदी प्रदूषित होत असल्याने हे सांडपाणी सोडण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी या मागणीसाठी वणा नदी संवर्धन समितीद्वारे तिरंगा हातात घेऊन आज दिनांक 21 फेब्रुवारीला वणा नदीच्या पात्रता सांडपाणी घेऊन जाणाऱ्या नाल्यात 2 तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। परंतु या आंदोलनाबाबत प्रशासनाला 20 दिवस आधी इशारा देऊन सुद्धा आज आंदोलन स्थळी कोणताही मोठा अधिकारी फिरकला नाही। मात्र त्यांनी आपापल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना आंदोलनस्थळी पाठवून वेळ मारून नेली। आज दुपारी 11 वाजता चटके देणाऱ्या उन्हात वणा नदी संवर्धन समितीचे रुपेश लाजूरकर, सुनील डोंगरे, नितीन क्षीरसागर, दीपक जोशी, गोपाळ मांडवकर, जीवरक्षक राकेश झाडे, सूरज खोबडे, अशोक मोरे यांनी तब्बल 2 तास या घाण पाण्यात उभे राहून आपला तीव्र निषेध नोंदविला। त्यानंतर तहसील कार्यालयाचे ग्रामसेवक आर.बी. घवघवे, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी विकास धबडगे, पाणी पुरवठा अभियंता अमर लाड यांनी या आंदोलकांच्या स्थळाला भेट दिली। यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या सहीचे पत्र देऊन सोमवार दिनांक 24 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता नगरपालिका सभागृहात या विषयावर बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले। या आंदोलनाविषयी दिनांक 5 फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन कळविले असतानाही कोणत्याही वरिष्ठ अधिकारी आज गावात उपलब्ध नव्हता। हे विशेष माता की मराठी लोकांना कोचर घाललं। नदी शुद्ध झालीच पाहिजे, नदी शुद्ध झालीच पाहिजे, नदी शुद्ध झालीच पाहिजे। अशी कशी होत नाही, केल्याशिवाय राहत नाही। प्रशासनाला झुकावंच लागेल, प्रशासनाला झुकावंच लागेल। हिंगणघाट नगरपालिकेचा निषेध असो, निषेध असो।